आज भांबोरा येथे भीमा नदीतील पाणी प्रश्नी ग्रामस्थांनी टाकलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची या ठिकाणी आज बैठक झाली आणि या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला होता। तर त्या संदर्भात तहसीलदार गुरु बिराजदार यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे आणि लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार न टाकता मतदान करावे असेही आवाहन केलेलं आहे। आपण थेट त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत। आज भांबोरा या गावी मतदान बहिष्कारा संदर्भात आम्ही आढावा बैठक लोकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। लोकांची म्हणणं आम्ही जाणून घेतलेली आहे आणि सध्या तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। भीमा नदी कोरडी आहे। भीमा नदी पात्रामध्ये धरणातून पाणी कसं सोडवता येईल आणि कॅनलद्वारे पाणी भीमा नदीपर्यंत आणि भांबोरा गाव असेल, दुधोडी असेल, सिद्धटेक असेल या परिसरामध्ये पाणी कसं पोचवता येईल या संदर्भात त्यांच्याकडून मत जाणून घेतलेले आहे। त्यांच्याकडे कॅनलद्वारे पाणी सोडण्याचा एक मार्ग सध्या जवळच आहे, तो आम्ही प्रशासनाच्या वतीने पाणी कॅनल मार्फत भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहे। तर उजनी धरणामध्ये वरच्या धरणामधून काही पाणी सोडण्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार? आता सर्व ऑप्शन्स आम्ही तपासून घेणार आहे। सर्व ऑप्शन्सची जी आता गावकऱ्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी जे काही सुचवलेले आहेत, त्यांचे जे काही मत आहे ते सर्व मत ऑप्शन्स आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे ते पाठपुरावा करतील। आम्ही आमचं जे काही अहवाल आहे तो जिल्हा प्रशासनाला आम्ही पाठवून देणार आहे। दुसरा असा एक प्रश्न आहे सर की या चर्चेमध्ये अंतिम सूर असा येतोय की कालवा सल्लागार समितीचा निर्णय हा पाणी वाटपामध्ये सर्वात महत्वाचा राहतो। तर मग आपल्याकडले जे कालवा सल्लागार समितीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत ह्याची भावना तुम्ही पोहोचवणार? कालवा सल्लागार समिती असं मला यावेळी हा सांगता येणार नाही। जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांचा जे काय विषय आहे, गावकऱ्यांचा जो काय मागणी आहे मतदान बहिष्कार संदर्भातील त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहे तो म्हणणे मी माननीय जिल्हाधिकारी महोदयापर्यंत हा विषय पोहोचवणार आहे। तुम्ही आता या चर्चेविषयी सर्व ग्रामस्थांना काय आवाहन करणार? सर्व ग्रामस्थांना मी एवढंच आवाहन करेन की संविधानाने जे मतदानाचा आपला हक्क दिलेला आहे, सर्वांनी आपला हक्क येत्या 13 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा हक्क आपला बजवावा आणि कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, एवढंच मी सर्व मतदारांना आणि नागरिकांना मी आवाहन करतो। पाणी आणायचे बघा ना। पुणे जिल्ह्यातील धरणांमधून भांबोरासह परिसरातील ग्रामस्थांनी सुचवलेल्या सूचनानुसार संबंधित सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालून भीमा नदीच्या कोरड्या पात्रात वरील धरणातील पाणी आणण्यासाठी आपण प्रशासनाला विनंती करणार आहोत, तशी सूचना देणार आहोत, अशी माहिती तहसीलदार बिराजदार साहेबांनी दिलेली आहे। धन्यवाद।